नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 14 मार्च गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्यात जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, यंदाच्या शैक्षणिक वर्षात 5वी आणि 8वी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत। राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांनी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घ्याव्यात। सर्व शाळांनी आपल्या स्तरावर परीक्षेचे आयोजन करावे, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील आरोग्य सुविधा सुधारणांवर महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात भर दिला आहे। सर्वसामान्य नागरिकांसाठी 5 लाखापर्यंत मोफत उपचारासह वैद्यकीय शिक्षण आणि औषध रोजगार विभागासाठी 2,574 कोटी रुपये व सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,827 कोटी रुपयांची तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे। या साड्याबाबत काही तक्रारी असतील तर खालील वेबसाईटवर आणि दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावे, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाने केले आहे। या अभिनव योजनेमुळे राज्यातील 24,88,000 अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील माता भगिनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी वाढून सूतगिरणीच्या सुताला भाव व स्थानिक यंत्रमाग धारकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। शनिवारी 16 मार्चपासून सोमवारी 18 मार्चपर्यंत 3 दिवस मेघगर्जना, विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्र शासन पहिल्या दिवसापासून अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचा विचार करत आहे। अपघातमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जिल्हा स्तरावरील समितीच्या माध्यमातून अपघात प्रवण स्थळे कमी करावीत। स्पीड गन, कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रगत तंत्रज्ञानाचा आधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीमध्ये उपयोग करून अपघातमुक्त महाराष्ट्र करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, आत्तापर्यंत पोलीस पाटलांना दरमहा 6,500 रुपये मानधन मिळत होते। आता त्यांना महिन्याला 15,000 रुपये मिळणार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याची मागणी होत होती। पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरला जात होता। अखेर आता पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे।